ही माझी होणारी सून साजिरी. आमच्या मनात होतं की माझा मोठा मुलगा आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा पुढच्याच आठवड्यात करावा. पण तुम्ही एकदा त्या दोघांच्या पत्रिका बघितल्यात तर आम्हाला चांगलासा मुहूर्त काढून द्या ना प्लीज. जन्मकुंडली द्या. अरे वा अहिल्यादेवी, तुमचं नशीब फारच चांगलं आहे. अहो तुमच्या सुनेची पत्रिका खूपच चांगली आहे. ही मुलगी साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरी येईल आणि तुमच्या घराचा स्वर्ग करेल. अहिल्यादेवी, पुढच्या आठवड्यात मुहूर्त अतिशय उत्तम आहे आणि या दिवशी त्यांचा साखरपुडा करण्यास काहीच हरकत नाही. अरे वा, उत्तम मुहूर्त आहे. मोहनतर जन्माक्षर. जन्माक्षर म्हणजे पत्रिका. पण ही कोणाची आहे पत्रिका? साजिरी. अहिल्यादेवी, नेसवलकरांची तर विवाहासाठी जायचं आहे. मी येतो आता. हो. त्यांना बाहेर सोडून येतोच, मी आलेच. पारू, या पत्रिका माझ्या खोलीत नेऊन ठेव. पारू थांब. काय काय पारू, तुझ्या हातात ही कुणाची पत्रिका आहे? असं का करताय दामिनी मॅडम? अहो साजिरी मॅडमची पत्रिका आहे. तुमच्या समोरच तर देवी यांनी माझ्या हातात दिली ना. बघितलत ना तुम्ही? हो. हे पारू, पारू किती चालू मुलगी आहेस ग तू. तुझा सगळा आगाऊपणा आलाय माझ्या लक्षात. म्हणजे तू स्वतः तुझी पत्रिका घेतलीस, ती आदित्यच्या पत्रिकेशी जुळवलीस आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढलास. तुला काय वाटतंय, आमच्या आदित्य सोबत तुझा साखरपुडा होईल? तुझा सगळा खेळ माझ्या लक्षात आलाय. तुला माहितीये ना मी कोण आहे? दामिनी देवी किर्लोस्कर. दामिनी. तुझा हा खेळ मी कसा उधळून लावते ना, तू बघच. मी आत्ताच्या आत्ता वहिनींकडे जाणार आणि त्यांना सांगणार की ही 1.5 दमडीची मोलकरीण आपल्या किर्लोस्कर मॅन्शनची मालकीन होण्याची स्वप्न बघते.
या घरची सून होण्याची स्वप्न बघते. आणि आज आज तिने काय केलं तर स्वतःची पत्रिका आदित्यच्या पत्रिकेशी जुळवली आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढला. हे सगळं सगळं सांगणार आहे. आता बघ तुझी ही हिम्मत कशी नडणार आहे तुला. पारू, तुला तुला बारीकशी आयडिया आहे का ग बहिणी तुझं काय करतील. तू बघच तुझी अवस्था आता काय होती. हा सगळा तुझा डाव होता ना. मुद्दाम केलंस ना हे सगळं. पण नाही ग, आज तुला वाचवायला कोणीच नाही. साक्षात देव सुद्धा नाही वाचवू शकणार तुला. कारण आता मी वहिनींकडे जाणार आणि हे सगळं सगळं सांगणार. तू कशी तुझी पत्रिका आदित्यच्या पत्रिकेशी जुळवलीस आणि साखरपुड्याचा मुहूर्त सुद्धा काढलास. वहिनी माहितीये काय करतील. तुला तुझी लायकी दाखवतील आणि या घरातनं फरफटत हाकलून देतील. तुम्हाला देवी आईंना सांगायचं आहे ना, जा बिंदास सांगा. मी नाही घाबरत कुणालाच, कारण मी काय बी केलेलं नाही. कारण माझं काय बी चुकलेलं नाही. मी ही पत्रिका देवी आईंकडे घेऊन गेलेच नव्हते. तुम्हाला आठवत असेल तर नीट आठवा दामिनी मॅडम. पत्रिका पत्रिका पत्रिकाच आहे. हुशार आहे मी. वहिनी, ही पत्रिका तुम्ही स्वतःच्या हातानं देवी आईंच्या हातात दिली होती, आठवतंय. त्यामुळे या समजात माझी काय बी चूक नाही. जे काय बी चुकले ते तुमचं चुकलं आहे. समजा गोंधळ तुम्हीच केला आहे दामिनी मॅडम. त्यामुळं आता देवी आई कुणाला आणि काय शिक्षा सुनावतील याचा विचार तुम्हीच करा.